आशिया खंडातील सर्वात मोठं जे बंदर आहे हे डहाणू तालुक्यातल्या वाढवण या ठिकाणी होत आहे आणि या वाढवण बंदराचा येत्या 25 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती मिळाल्याच्या नंतर स्थानिक नागरिक जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी सकाळी 11:30 वाजल्यापासून मुंबई अहमदाबाद महामार्ग जो आहे हा रोखून धरण्यात आलेला आहे। आपण बघू शकता की TV9च्या प्रेक्षकांसाठी आपण ह्या टॉप अँगलनी महामार्गावरली स्थिती दाखवणार आहोत की हा डहाणू तालुक्यातल्या चारोटी नाका या परिसरामध्ये रस्ता रोको सुरू झालेला आहे आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावरल्या दोन्ही लेन ज्या आहेत ज्या गुजरात आणि मुंबईकडे जाणाऱ्या ह्या दोन्ही लेन या आंदोलकांनी बंद करण्यात आलेले आहेत। पुढे जर ट्रॅफिक जर बघितला तर ही पूर्णपणे ट्रॅफिक जाम झालेली आहे। वाहनांच्या रांगा ज्या आहेत जवळपास 10 ते 15 किलोमीटरपर्यंत या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। आंदोलनकर्ते जे आहेत हे आपल्या मुद्द्यावरती ठाम आहेत। आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाढवण बंदर नको आहे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यामुळे हे आंदोलनकर्ते या ठिकाणचे स्थानिक मच्छीमार आहेत, शेतकरी आहेत, या सर्वांनी आंदोलक असा तीव्र पवित्रा घेतलेला आहे। माझ्या पाठीमागे जर बघितलात आपण तर या ठिकाणी जी पूर्णपणे वाहनं जे आहेत हे 1 तासापासून या ठिकाणी थांबण्यात आलेले आहेत। अनेक वाहनधारक जे आहेत हे संतप्त झालेले आहेत। हे किती वेळ आंदोलन चालणार हेही कळत नसल्यामुळं अनेक ज्या वाहनामध्ये ज्या महिला आहेत ह्या महिला सुद्धा या ठिकाणी ताटकळत बसलेल्या आहेत। वॉशरूमचा अनेकांना प्रश्न निर्माण झालेला आहे, परंतु आंदोलन मात्र कधी उठेल हे मात्र सध्या तरी आता परिस्थितीवरून दिसत नाहीये। पोलीस त्यांच्या जाग्यावरती ठाम आहेत आणि आंदोलक सुद्धा त्यांच्या जाग्यावरती ठाम आहेत। त्यामुळे ह्या आंदोलकांना आता कशा पद्धतीने पोलीस समजावण्यामध्ये यशस्वी ठरतात हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर, डहाणू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।